नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी आणि मनोज तात्यांना म्हणजेच वल्लरीच्या बाबांना गावावरून मुंबईला घेऊन आलेले असतात. तेव्हा इंदुताई वल्लरीच्या बाबांचं औक्षण करायला लागतात, कारण त्यांना वाटत असतं की ते त्यांचे नानाच आहेत. आता सगळं औक्षण वगैरे करून झाल्यावर वल्लरीचे बाबा तात्या घरात येतात. तेव्हा इंदुताई त्यांना विचारायला लागतात की नाना, दमला असाल ना तुम्ही, आणि तब्येत वगैरे कशी आहे तुमची. आता इंदुताई तात्यांना सारखं नाना म्हणत असतात. हे बघून वल्लरी मनोजला काहीतरी खुणावते. तेव्हा मनोज लगेच इंदुताईंना म्हणायला लागतो की अगं आई, ते नाना नाही, तात्या आहेत, वल्लरीचे वडील. आता हे बघून तात्यासुद्धा खुणावूनच वल्लरीला विचारायला लागतात की काय. तेव्हा वल्लरी त्यांना हळूच सांगायला लागते की काही नाही, झोप नाही झाली ना त्यांची, म्हणून असं बोलतायत. तेव्हा इंदुताई तात्यांना म्हणायला लागतात की तात्या, तुम्ही खूप दमला असाल ना, तोपर्यंत तुम्ही आराम करा, मी तुमच्या नाश्ता पाण्याचं बघते. आणि विचारायला लागतात की बरं तुमच्यासाठी खायला काय करू, पोहे करू की उपमा. आणि परत म्हणतात की असं कसं विसरली बाई मी, तुम्हाला तर माझ्या हातचा गुळाचा शिरा आवडतो ना. तेव्हा तात्या आश्चर्याने विचारतात की शिरा आणि मला. इंदुताई म्हणतात की विसरल्या का नाना तुम्ही, तुम्हाला माझ्या हातचा गरम गरम गुळाचा शिरा किती आवडतो. आता हे सगळं बघून वल्लरी इंदुताईंना म्हणायला लागते की सासूबाई, तुम्ही का इतकी धावपळ करताय, मी आहे ना, मी बघते सगळं. तेव्हा इंदुताई म्हणतात की इतक्या वर्षांनी नाना आपल्या घरी आलेत, तू राहू दे, मी करते सगळं. तू एक काम कर, पटकन चहा ठेव नानांसाठी, मी येते पटकन रवा घेऊन. असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदुताई रवा आणण्यासाठी म्हणून दुकानात जातच असतात. तितक्यात त्यांना अजितचा फोन येतो. आता अजित नाना बनून इंदुताईंना म्हणायला लागतो की इंदू, काल मी तुला काय बोललो होतो, लहान मुलांसारखं तू तर करायला लागलीस. हे ऐकून इंदुताई आता खूप टेन्शनमध्ये येतात. आता अजित त्यांना म्हणतो की इतक्या दिवसांनी तुझा बाप तुला भेटलाय आणि तू त्यांची पारुशा अंगाने ओवाळणी करते. आता हे सगळं मनोज वरून बाल्कनीतून बघत असतो आणि इंदुताईंना इतकं घाबरलेलं बघून तो हसत असतो. तर अजून आता अजित तिकडे नाना म्हणून इंदुताईंना ओरडत असतो आणि म्हणत असतो की हेच संस्कार केलेत का गं मी तुझ्यावर, तुझ्या आईला किती वाईट वाटलं. आता मी तुझी स्वर्गातली सीटच कॅन्सल करतो, थांब, मला तोंडसुद्धा दाखवू नकोस तू, फोन ठेव. असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तर इकडे इंदुताई खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. तर बाल्कनीमधून मनोज त्यांना बघून एकटाच हसत असतो. आता तितक्यात वल्लरी तिथे येते आणि मनोजला असं हसताना बघून त्याला विचारायला लागते की काय हो, काय झालं आणि कुणाला बघून हसताय. तेव्हा मनोज वल्लरीला सांगतो की आईची गंमत बघतोय आणि म्हणतो की मी अजितला परत एकदा फोन करून आईला घाबरवायला सांगितलं आणि ती कशी घाबरली आहे बघ ना. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की अहो काय चाललंय तुमचं, बस झालं, ही चेष्टा आणि आई आहे त्या तुमची, आणि हा प्लॅन सगळा तात्यांना इथे आणण्यापुरताच केला होता मी, आता बस झालं. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वा, म्हणजे प्लॅन तुझा आणि आता ओरडतेस मला, आणि मी थोडीशी मजा घेतली तर काय बिघडलं. आणि तसंही आईनी तात्यांना स्वतः इथे बोलवावं हा तुझाच हट्ट होता ना. यावर वल्लरी म्हणते की होता, माझा हट्ट होता, पण सासूबाईंनी तात्यांना इथे बोलवावं, टोमणे मारू नये, त्यांना इथे शांततेत आराम करू द्यावा, एवढाच माझा स्वार्थ होता, बाकी काही नाही. तर यानंतर आता आपण पाहतो की तात्या खूप कौतुकाने घरामध्ये इकडे तिकडे बघत फिरत असतात आणि बघत असतानाच अचानक त्यांचं लक्ष भिंतीवर असणाऱ्या वल्लरीच्या सर्टिफिकेटच्या फ्रेमकडे जातं. तेव्हा तात्या खूप कौतुकाने वल्लरीच्या वकिलीच्या सर्टिफिकेटकडे बघायला लागतात आणि खूप कौतुकाने वल्लरीच्या वकिली पोशाखात असलेल्या फोटोकडे सुद्धा बघत असतात. आता तितक्यात इंदुताई तिथे येतात आणि तात्यांच्या पाया पडायला लागतात. तेव्हा तात्या खूप टेन्शनमध्ये येऊन इंदुताईंना म्हणायला लागतात की अहो विहीनबाई, असं काय करताय, आमचं काही चुकलं का. आणि हात जोडून म्हणायला लागतात की माझ्या पायाला कशाला हात लावताय. तेव्हा इंदुताई आता तात्यांकडे बघून खूप इमोशनल होतात आणि म्हणायला लागतात की नाना, कसे आहात तुम्ही आणि माझी माई कशी आहे. तेव्हा तात्या इंदुताईंना म्हणायला लागतात की अहो विहीनबाई, असं काय करताय तुम्ही, अहो मी तात्या आहे, नाना नाही. तेव्हा इंदुताई थोड्याशा विचारात पडतात आणि त्यांना आठवतं की अजितने त्यांना नाना बनवून सांगितलेलं असतं की त्यांच्या शरीरातून मी तुला पाहणार आहे, पण मी तुला पाहू शकेल, बघू शकेल, पण तुझ्याशी बोलू मात्र शकणार नाही. आता हे आठवून इंदुताई तात्यांना म्हणतात की हो, तात्याच म्हणायचं होतं मला. आता तात्या परत वल्लरीच्या फोटोकडे बघायला लागतात. तेव्हा इंदुताई तात्यांना म्हणते की तात्या, खूप मोठी वकील झाली आहे बरं का तुमची वल्लरी, खूप अभ्यास केला तिने, खूप गरीब लोकांना मदत करते ती आणि खूप पैसेसुद्धा कमावले तिने. हे घर गाडी काही विचारू नका, सगळं आहे तुमच्या लेकीकडे आता. हे ऐकून तात्या खूप खुश होतात आणि आनंदाने इंदुताईच्या तोंडातून
हातून वल्लरीचं कौतुक ऐकत असतात। आता इंदुताई तात्यांना सांगतात की गावाला कशी राहत होती ती, साडी घालायची, आता खूप मॉडर्न झाली आहे बरं का तुमची लेक तात्या, आता ती ड्रेस घालते, गावाकडे येत नाही आहे ती आता, आपण गावाकडची माणसं साधी भोळी अडाणी, आता सासू म्हणून मी शोभत नाही तिला तर तुम्ही बाप म्हणून काय शोभणार आहात तिला। तेव्हा हे ऐकून तात्यांना जरा वाईट वाटतं आणि ते इंदुताईंना म्हणतात की खरं आहे तुमचं विहीनबाई, मी काय फाटका माणूस, कंगाल, साधारण, पण माझी वल्लू खूप मोठी झाली ना। तेव्हा इंदुताई म्हणतात की म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, मी आपली सहज बोलून गेली आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझा स्वभाव कसा आहे, मनाला नका लावून घेवा, मी तुमच्यासाठी शिरा करते असं म्हणून त्या लगेच आता तिथून निघून जातात। आता इंदुताई निघून गेल्यावर त्या जे काही बोलल्या यावर तात्यांना थोडंसं वाईट वाटलेलं असतं आणि ते मनातच म्हणतात की वल्लरी माय, मी तुझ्यासाठी एक बाप म्हणून आजपर्यंत काही केलं नाही, पण तू मात्र माझं नाव मोठं केलंस, मला खूप अभिमान वाटतोय तुझा। तर इकडे आता वल्लरी तात्यांची ट्रंक उघडून बघत असते तर त्यात खूप जुने आणि विरलेले असे कपडे असतात। आता ते कपडे बघून वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि तिला खूप गहिवरून येतं आणि त्यात ती कपड्यांकडे बघून खूप रडायला लागते। आता तितक्या तिथे मनोज येतो आणि वल्लरीला असं रडताना पाहून तिला आश्चर्याने विचारायला लागतो की वल्लू काय झालं आणि तू का रडतेस। तेव्हा वल्लरी मनोजला तात्यांचे कपडे दाखवत म्हणायला लागते की हे बघा ना, तात्यांची ट्रंक बघत होते, म्हटलं सगळे कपडे धुवून ठेवूयात, उघडून बघितलं तर हे फाटलेले आणि विरलेले सदरे होते त्यात, आणि हे सांगताना तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती खूप रडायला लागते। आता वल्लरी मनोजला म्हणते की तुमच्यासोबत लग्न करून इकडे आले, शिकले, खूप मोठे वकील झाले, अनेकांना मदत केली, अनेकांचे आयुष्य मार्गी लावली, नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं कमावलं, पण आज मला असं वाटते की मुलगी म्हणून मी अपयशी ठरले। आणि ती खूप रडायला लागते आणि म्हणते की आज असं जाणवतं की मी सगळं कमावण्याच्या नादात माझ्या वडिलांना विसरले तर नाही ना। जेव्हापासून पैसा कमवायला लागले तेव्हा यावर असं वाटायचं की आत्ता आपण आपल्या तात्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांना पैसे पाठवूया, त्यांची मदत करूया, त्यांची जबाबदारी घेऊया। जेव्हा जेव्हा त्यांना पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला थांबवलं, आता कळलं की का ते त्यांच्या लेकीला त्यांची जबाबदारी घेऊ देत नाहीत। आणि ती मनोजला त्यांचे कपडे दाखवत म्हणते की हे बघा ना, लेकीसाठी जीवाचं रान करणारा बाप स्वतः मात्र फाटके कपडे घालून फिरतोय। तुम्हाला माहिती आहे, ज्यांचा मुलगा जो त्यांच्या इस्टेटीवर हक्क गाजवतो किंवा त्यांना सांभाळत नाही, एक वेळ त्यांच्याकडून पैसे घेतील हे, पण त्यांची लेक जी पोट तिडकीने त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करते किंवा आपलं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करते, तिची मदत मात्र घेणार नाहीत। का स्वतःपासून इतकं लांब लोटतात लेकींना, असं म्हणून वल्लरी खूप रडायला लागते। तेव्हा मनोज वल्लरीला समजावत म्हणायला लागतो की वल्लू शांत हो, हे बघ सगळ्या गोष्टी हळूहळू बदलतील, नको काळजी करू, आपण फक्त पॉझिटिव्ह राहायचं। आणि म्हणतो की मला असं वाटतं की आपण त्याची सुरुवात करायला पाहिजे, आपण एक काम करूया, आपण आज तात्यांसाठी शॉपिंग करूया। यावर वल्लरी मनोजला म्हणते की बोलायला खूप सोपं आहे हो, पण तुम्हाला खरंच वाटते का की तात्या या सगळ्यासाठी तयार होतील, आजवर कधीच तयार नाही झालेत आणि इथून पुढे सुद्धा ते नाहीच म्हणणार आहेत। आता हे सगळं इंदुताईंनी चोरून ऐकलेलं असतं आणि सगळं ऐकून त्या मनातच म्हणतात की आता काय करायचं, म्हटलं तर तात्या आहेत, म्हटलं तर नानाच आहेत ना ते माझे, वल्लरीने कपडे नाही घेतले तर मी घेते नानासाठी, म्हणजे माझी भविष्यात स्वर्गातली सीट फिक्स होऊन जाईल ना। तर यानंतर आपण पाहतो की आता तात्या खाली गार्डनमध्ये येऊन राऊंड मारत असतात, तेव्हाच आता तिथे वल्लरी आणि मनोज येतात। आता वल्लरी तात्यांना म्हणायला लागते की तात्या अहो काय करताय तुम्ही इथे, आराम करायला सांगितले ना तुम्हाला। यावर तात्या वल्लरीला म्हणतात की मी बरं आहे, काय झालं मला। तेव्हा वल्लरी म्हणते की बरं तात्या आपल्याला शॉपिंगला जायचं आहे। तेव्हा तात्या आश्चर्याने वल्लरीकडे बघायला लागतात। तेव्हा मनोज सांगतो की तात्या म्हणजे खरेदीला जायचं आहे आणि तुम्ही पहिल्यांदा असं घरी आलात ना, म्हणून आमचीच अशी इच्छा आहे की तुमच्यासाठी काहीतरी घ्यावं, म्हणून तुमच्यासाठी चांगले कपडे खरेदी करण्यासाठी आपण जाऊया। तेव्हा तात्या मनोजला म्हणतात की पाहुणं कशाला, माझ्याकडे चांगली कपडे आहेत ना। आणि ते वल्लरीला म्हणतात की आणि तू तरी समजाव त्यांना, नवीन कपडे घालून मी तरी कुठे जाणार आहे। तेव्हा वल्लरी तात्यांना म्हणते की तात्या अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही, मी पाहिलं तुमचं ट्रंक, सगळे सदरे फाटलेले आहेत, नाही बघवत आहे मला आता, आणि किती काळ खोटं बोलणार आहात तुम्ही अजून माझ्याशी, चला ना प्लीज जाऊयात आपण शॉपिंगला। तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की हो खूप पैसे झाले असतील ना तुझ्याकडे, म्हणून अशी माझ्यावर उधळतेस का। आणि ते मनोजला म्हणतात की पाहुणं तुम्ही तरी समजावून सांगाल हिला की नकोच आहेत मला कपडे, आणि हे आत्ताच असे पैसे उधळायला लागली तर पुढे जाऊन काय होणार।
आणि ते वल्लरीला म्हणतात की हे बघ माय, नवीन कापडं नको आहेत मला, आणि ऐक माझं, 4 पैसे गाठीला बांधून ठेव. आता तितक्यातच तिथे इंदुताई येतात आणि तात्यांना म्हणायला लागतात की अहो नाना, असं काय करताय तुम्ही? पोरं इतक्या कौतुकाने काहीतरी घेत आहेत तुमच्यासाठी, तर का नको म्हणताय? घेऊ दे त्यांना. आणि हे बघा, तुम्ही जर त्यांच्याकडून नाही घेतलं ना तर मी घेऊन जाईन तुम्हाला आणि नवीन कपडे घेऊन देईन. आणि त्या वल्लरीला म्हणतात की चल गं वल्लरी, आपल्याला तयारी करायची आहे ना. आणि त्या काही पैसे दाखवत म्हणतात की हे बघ, माझ्याकडे माझे साठवलेले पैसेसुद्धा आहेत, या पैशातून आपण नानांसाठी नवीन मस्त मस्त कपडे घेऊयात. तेव्हा वल्लरी मनोजकडे बघायला लागते. तेव्हा मनोज लगेच इंदुताईंना म्हणतो की अगं आई, नाना नाना काय लावलं आहे, तात्या आहेत ना ते. तेव्हा इंदुताई म्हणतात की पण तात्या, इथून पुढे मी तुम्हाला नानाच म्हणणार, तुमची काही हरकत तर नाही ना? आणि हरकत कशाला असेल म्हणा, तात्या काय नाना काय सारखंच तर आहे. आणि त्या वल्लरीला चल पटकन, आपल्याला तयारी करायची असं म्हणून तिथून हाताला पकडून घेऊन जातात. तर हे बघून आता मनोज हळूच हसत असतो. तेव्हाच आता तात्या आश्चर्याने मनोजला विचारतात की पाहुणं काय झालं, असं हसताय का? तेव्हा मनोज आता तात्यांना सांगणारच तितक्या तो थांबतो आणि म्हणतो की आपल्याला खरेदीला जायचं आहे ना, चला. तर आता यानंतर आपण पाहतो की मनोज वल्लरीला म्हणत असतो की वल्लू, आपण तयार झालोय खरं, पण तात्या नक्की आपल्यासोबत येतील ना? तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की हो, येतील असं म्हणालेत, पण आता स्वतःहून तयार झालेत की सासूबाई बोलल्या म्हणून तयार झालेत हे काय मला माहिती नाही आहे, पण येतील एवढं मात्र नक्की आहे. तर इकडे इंदुताई मनातच म्हणतात की आता तात्यांना कपडे घ्यायला जायचं आहे. आता तात्या म्हणजे माझे नानाच आहेत ना, माझी पण खरेदी होते की नाही बघते जरा. आणि त्या मनोजला म्हणायला लागतात की मी काय म्हणते मण्या, आपण नानांच्या खरेदीला जातोच आहोत ना, तर मलासुद्धा 2-4 साड्या घ्यायच्या होत्या, माझ्यासुद्धा साड्या खूप जुन्या झाल्यात ना, मी पण येते तुमच्यासोबत खरेदीला. तेव्हा मनोज इंदुताईंना म्हणतो की तुझं काय गं, गुडघ्याला बाशिंग ना, असला प्रकार आहे. आता दिवाळीला 4 साड्या घेतल्यात ना मी तुला, घरात नेसायच्या वेगळ्या, सणासंभारंभाच्या वेगळ्या, कपाट वाहतंय साड्यांनी, काही साडीबिडी भेटणार नाही तुला. आता हे सगळं तात्यांनी ऐकलेलं असतं आणि ते मनोजला म्हणतात की पाहुणं, असं पण मला नवीन कापडांची काहीच गरज नाही, त्यापेक्षा विहीनबाईंनाच नवीन साड्या घेऊन द्या, असं म्हणून ते जायला लागतं. तेव्हा वल्लरी त्यांना थांबवते आणि म्हणते की तात्या, असं काय करताय तुम्ही? मगाशीच तुम्ही तयार झाला होतात ना शॉपिंगसाठी, मग चला ना आता. तेव्हा तात्या वल्लरीला म्हणतात की वल्लरी माय, मला माहिती आहे तू वकील आहेस, पण बापाला उलटून उत्तर देण्या एवढी खूप मोठी वकील झालीस का गं तू? एकदा सांगितलं ना तुला की मला कापडं नको आहेत, जा आणि तुमच्यासाठी कापडं घेऊन या, मला नको आहे, मी आराम करतो इथे, असं म्हणून ते जायला लागतात. तेव्हा इंदुताईसुद्धा त्यांना थांबवतात आणि म्हणतात की नाना ऐका, मला नको आहेत साड्या, मण्या म्हणतोय ना तशा खूप साड्या आहेत माझ्याकडे, आपण जाऊयात तुम्हाला कपडे घ्यायला, मी ना अशी काहीही बोलत राहते, राग नका मानू, असं म्हणून ते तात्यांसमोर हात जोडतात. तेव्हा तात्या इंदुताईंना म्हणतात की नाही विहीनबाई, मी नाही रागावलो, रागावणारा मी कोण आहे? आणि खरं तर मला लेकीकडे राहतोय याचंच ओझं झालं आहे, अजून किती दिवस राहायचं आहे हाच विचार डोक्यात येतोय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या गावाकडे लेकीच्या घरचं पाणीसुद्धा पित नाहीत, आणि मी तर इथे येऊन राहिलो आहे, मी खरंच तुम्ही या जाऊन, नको आहे मला कापडं, मी आराम करतो, असं म्हणून ते तिथून आतमध्ये निघून जातात. तेव्हा वल्लरीला हे बघून खूप वाईट वाटतं. तर इंदुताई तर खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात आणि मनातच म्हणतात की मला तर काही अक्कलच नाही, कशाला स्वतःच्या खरेदीचं बोलली मी, नानांनी बघितलं असेल, मला खूप चिडणार आता माझ्यावरती. आणि स्वतःलाच म्हणून घेतात की कशी गं इंदू तू, स्वर्गातली सीट आता जाते वाटतं तुझी, असं म्हणून त्या खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की इंदुताई तात्यांचे पाय चेपून देत असतात. तर इकडे मनोजने अजितला फोन केलेला असतो आणि तो अजितला म्हणत असतो की आईचा विश्वास बसला आहे की तात्यांच्या शरीरात नानाच आहेत. तर इकडे प्रेरणा अजितला म्हणत असते की परत एकदा करून दाखव ना. तेव्हा अजित आता लगेचच नानांचा आवाज काढून बोलायला लागतो. तेव्हाच तिथे निलिमाताई येतात आणि हे सगळं ऐकायला लागतात. तर इकडे अजित नानांचा आवाज काढत असतो, हे बघून प्रेरणा खूप हसत असते. तर तिकडे मनोजसुद्धा हसत असतो. आता हे सगळं निलिमाताईंनी ऐकलेलं असतं आणि त्या मनातच म्हणतात की म्हणजे हे सगळे इंदुताईंना फसवतायत, हे मला इंदुताईंना सांगावंच लागेल. यानंतर त्या ज्या नंबरवरून अजित इंदुताईंना फोन करत असतो त्या नंबरवरून इंदुताईंना फोन करतात. तेव्हाच इंदुताई खुश होऊन तो फोन नंबर बघून म्हणायला लागतात की हॅलो नाना. तेव्हा निलिमाताई इंदुताईंना फोनवरती म्हणतात की कोण नाना, मी निलिमा बोलते आणि या लोकांनी तुम्हाला फसवले. आता हे ऐकून इंदुताईंना खूप मोठा धक्का बसतो आणि त्या खूप शॉक होतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.